नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. गरमागरम चिवडा. 1. मोहम्मद अली आणि हसन निजामी यांची लाथाळी. मोहम्मद अली आणि हसन निजामी यांची प्रेक्षणीय लाथाळी दिवसेंदिवस खूपच रंगात येत चालली आहे. परवाच्या डावात तर मोहम्मद अलीची लाथ अगदी अचूक निजामीच्या नाकाच्या अगदी बोंडीवर जाऊन बसली. हुतात्मा श्रद्धानंदांच्या हत्येने चिडून काही वृद्ध हिंदू हसन निजामी यांची खोड मोडणार आहेत असा धाक पाडून हसन निजामी आजकाल शक्यतोवर आपल्या घराचे किल्ल्यात बसूनच मुसलमानांची जी काय उन्नती करता येईल ती करतायत. ही गोष्ट दिल्लीच्या बाजारात बहुतेकांच्या कानावर आलेलीच होती. पण अलींनी ती उभ्या हिंदुस्थानच्या कानावर घालण्यासाठी परवा निजामीवर प्रकटपणे उपाधी वर्षाव केला. त्यात त्यांनी खालील पदव्या निजामी साहेबास अर्पण केल्या: सरकारी हेर, निजामांचे अन्न खाऊन त्यांच्याच विरुद्ध सरकारकडे चुगल्या करणारा निमक हराम, श्रद्धानंदांच्या हत्येनंतर भयभीत होऊन घरात दडून बसलेला भ्याड. या पदवीदानाचा स्वीकार केल्यानंतर अलीहून तरी आपण काही अधिक भ्याड नाही हे सिद्ध करण्यासाठी मोहम्मद अली जसे अब्दुल रशीदला बंदीगृहात जाऊन भेटून आले तसे निजामीही घराबाहेर पडून बंदीगृहाकडे भेटावयास गेले. पण अर्थातच 10-5 शरीररक्षकांच्या मंडलात आपला बिनमोल देह स्थापन करून. श्रद्धानंदांची हत्या हे एका व्यक्तीचं कृत्य आहे. अशा प्रवृत्तीविषयी मुसलमान समाजास दोष देऊ नका ही महात्मा गांधींची दिव्य वाणी किती अर्थपूर्ण होती हे प्रथम कोणाकोणास कळले नव्हते. ते म्हणाले, मुसलमानांची मनोवृत्ती ओळखण्या इतके गांधीजी चाणाक्ष नाहीत. पण आता ती त्यांची चूक होती आणि गांधीजींच्या दिव्य दृष्टीस दिसले तेच सत्य होते हे प्रत्यही घडणाऱ्या मुसलमानी घटनांवरून सिद्ध होत आहे. उदाहरणार्थ, खालील घटना बघून जाफर अली म्हणाले, गाझी रशीदची तलवार मी चुंबिली असती जर आज मुसलमानी राज्य असते. कलकत्त्याच्या नगरसंस्थेत म्हणजे म्युन्सिपाल्टीत श्रद्धानंदांच्या मृत्यूविषयी खेद व्यक्त करणाऱ्या ठरावास मुसलमानांनी एकजात अडथळा केला. मिरजच्या मशिदीतून मुसलमानांनी ती हत्येची बातमी ऐकताच दीपोत्सव केला. गोरखपूरला मुसलमानांनी मिठाई वाटली. दिल्लीच्या जुम्मा मशिदीत हाजी मोहम्मद अलींनी गाझी रशीदला या खटल्यातून निर्दोष होऊन सुटता यावं म्हणून सार्वजनिक प्रार्थना केल्या. पेशावरपासून तो महाराष्ट्रातील लहान सहान जिल्ह्यांच्या गावांपर्यंत मुसलमानांमधून रशीदचा खटला लढवण्यासाठी निधी जमवण्यात आला. कोठेही महत्वाच्या अशा मुसलमानांच्या सभा श्रद्धानंदांच्या हत्येविषयी खेद प्रदर्शित करण्यास झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी हरताळाचे दिवशी मुसलमानांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचे नाकारिले. मुसलमानांच्या कित्येक प्रमुख पत्रांमधून श्रद्धानंदांच्या हत्येविषयी टर उडवणारे उद्गार काढण्यात आले. एकाने लिहिले की बहुधा श्रद्धानंदांच्या सेवकाने म्हणजे ज्याने त्यांचा प्राण वाचवण्याचे कार्य स्वतः घायाळ करून घेतले त्याने त्यांची हत्या केली असावी. आणि मग
रशीदला निष्कारण पकडलेले असावे. दुसऱ्याने लिहिले, अजी जनाब ऐसा नाही, एवी तेवी श्रद्धानंद रोगाने मरणारच आहेत असे पाहून त्या रोगाच्या अत्यवस्थ स्थितीत हिंदूंनी विचार केला की ह्यांना गोळी घालून मारून हुतात्माच का न करा. मुसलमानांवर आग पाखडण्यास ही उत्तम संधी आहे. आणि हिंदूंनी विचार करून श्रद्धानंदास स्वतःच गोळी घालून मारिले. जाफर अलीने लिहिले, श्रद्धानंद गायीच्या जन्मास आले देखील आणि कोण्या मुसलमानी कसायाच्या खुंट्याची शपथ आहे, सांगा की श्रद्धानंदास मारणाऱ्या प्रवृत्तीचा सर्व दोष एका एकुलत्या व्यक्तीवरच असून त्याविषयी मुसलमान समाजातील मोठ्या भागाला दोषी धरू नका. हे आपल्या या गांधीजींचे मत किती न्यायसंगत आणि सत्य होते ते. अगदी चटकन सत्य त्यांच्या दिव्य दृष्टीस दिसून आले. एका क्षणाचाही विचार करावा लागला नाही. महात्माच तो खरा खरा अंतर्ज्ञानी. अशा अंतर्ज्ञानी आणि दिव्य दृष्टी पुढाऱ्याचे हाती राष्ट्राची सूत्रे सोपवून त्यास सर्वाधिकारी म्हणजेच डिक्टेटर म्हणून नेमले. म्हणूनच तर लोकमान्यांचे मृत्यूनंतर एका 4 वर्षात हिंदुस्थानात राजकारण आणि धर्मकारण इतके रंगारूपास आले. जिकडे पाहावं तिकडे एकीच एकी, उन्नतीच उन्नती, जागृतीच जागृती, तेजच तेज. केवळ हे हिंदू संघटन तेवढे काय मुरदाडपणा करीत असेल ते असेल. जर का हे संघटनही मध्ये आले नसते तर या सर्वाधिकाऱ्याच्या अंतर्ज्ञानाने प्रेरित झालेल्या ह्या तेजाने आज हिंदुस्थान निदान हिंदू जाती स्वतः उभीच्या उभी जळू लागली असती, जळू. मागे एकदा मोहम्मद अली म्हणाले, इब्न साऊदच्या विरुद्ध जी गाऱ्हाणी आहेत ती खरी ठरली तर मी स्वतः जाऊन इब्न साऊदच्या विरुद्ध लढत मरेन. अली तिकडे गेले, गाऱ्हाणी खरी ठरली, इब्न साऊद विरुद्ध लढाई सुरू झाली. पण अली जिवंतचे जिवंत परत आले. त्यांच्यावर दारुगोळा व्यय करण्या इतका रिकाम टेकडा शिपाई इब्न साऊदच्या सैन्यात कोणी देखील भेटला नाही. त्यांच्यावर त्यांना मारून टाकण्याचा देखील कोणी उपकार करीना. खरोखर इब्न साऊदचे लोक मोठे दुष्ट आहेत. पुढे श्रद्धानंदजींच्या मृत्यूनंतर मोहम्मद अली म्हणाले, आता ह्या पापाचे प्रायश्चित्त माझे स्वतःचे रक्त सांडून होत असेल तर मी ते आनंदाने करीन. पण इब्न साऊद सारख्या दुष्टांची गोष्ट तर दूरच, पण दानशूर म्हणून गाजलेल्या हिंदू लोकातही कोणी एवढा उपकार श्रद्धानंदांचे नावाने देखील अलींवर करीना. तेव्हा अलींच्या पदरी तेही पुण्य पडले नाही. म्हणून आता चीनच्या विरुद्ध सैन्य धाडण्याचा निषेध करण्यास तव भरलेल्या एका सभेत मोहम्मद अलींनी सगळ्या जगाला पुन्हा एकदा स्वतःच्या मरण्याचा धाक घातला होता. चीनला जर सैन्य धाडाल तर ज्या आगगाडीने ते जाईल तिच्या रुळावर मी पडेन आणि माझ्या छातीवरून ती आगगाडी जाईस्तोवर उठणार नाही म्हणून ते गरजले. रीतीप्रमाणे टाळ्या पडल्या आणि मोहम्मद अली आता मात्र वाचत नाहीत अशी आम्हास धास्ती पडली. कारण चीनला सैन्य हे जाणारच, मोहम्मद अली मरणार. आता जगाचे कसे होईल म्हणून उद्विग्न असता एकाच पत्रात दोन्ही बातम्या वाचल्या. चीनला सैन्य गेले आणि मोहम्मद अलीने जुम्मा मशिदीत हिंदू लोकांस आणि हसन निजामीस शिव्यांची लाखोली वाहिलेले भाषण केले. मोहम्मद अलींची मरणाची गाडी तिसऱ्यांदा हुकली. पण हे झाले कसे हे काही कळेना. क्वचित असे झाले असेल की चीनचे सैन्य आगगाडीत बसून निघताना हा सत्य प्रतिज्ञ महावीर मोहम्मद अली आगगाडीच्या रुळावर पडण्यास गेला असेल. पण रुळावर न पडता घाईघाईत रुळांचे मधोमध पडल्यामुळे रुळावरून गाडी निघून गेली तरी त्याचा प्राण काही गेला नाही. मरावे कसे याची देखील माहिती असावी लागते. आता हा तिसरा योग तर गेला. आता पाहू मरणाचा चौथा ढोळा मोहम्मद अलीस कुठल्या प्रकारचा होतो ते. भीती एवढीच की लांडगा आला असे गमतीने म्हणता म्हणता लांडगा खरोखरीच एखाद्या वेळी आला नाही म्हणजे झालं. पंडित मोतीलाल नेहरू
आणि डॉक्टर किश्चूल आदी कित्येक निस्सीम देशभक्त पुढाऱ्यांनी पुन्हा वकिली सुरू करण्याचे ठरविले आहे. ठीकच आहे. वकिली सोडून जो देशोद्धार व्हावयाचा तो झालेलाच आहे. एका वर्षात स्वराज्य मिळून पुन्हा निघून देखील गेले. तेव्हा आता ज्यांनी त्यांनी आपापले पोटापाण्याचे उद्योग पहावे हे साहजिकच आहे. वकिली वाईट म्हणून आपण वकिली थोडीच सोडली होती. लोक तिला वाईट म्हणत आणि लोकांवाचून पुढारी कोणाचे व्हावयाचे ते कळेना म्हणून वकिली सोडली होती. आता लोक तसे फारसे म्हणत नाहीत आणि वकिली आणि पुढारी पण हे दोन्ही तीर आपल्या मोठेपणाच्या भात्यात राहू शकतात. तेव्हा आता वकिली सुरू करण्यास काय प्रत्यवाय आहे? संदर्भ श्रद्धानंद दिनांक 3 मार्च 1922.